मेहकरमध्ये 2 गटात तणाव, गाड्यांची जाळपोळ, संचारबंदी लागू. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात तणाव निर्माण झाला आहे. राज्यातील विधानसभा निकालाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात विजयी झाले. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी रात्री 2 समुदायात दंगली झाल्या. 6 गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. या प्रकारानंतर पोलीस आक्रमक झाले. मेहकरमधील माळीपेठ भागासह इतर काही भागामध्ये रविवारी रात्री वाहने पेटवून दिली होती. तसेच मारहाणीच्या घटनाही घडलेल्या होत्या. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला, संचारबंदी लागू केली. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद केल्या. या दंगली प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच इतर दंगलखोरांचा शोध घेतला जात आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळवलेली आहे आणि राजकारणात अगदीच नवखे असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी शिवसेना शिंदे गटाचे सलग 3 टर्म आमदार राहिलेले डॉक्टर संजय रायमुलकर यांचा 5219 मतांनी पराभव केला. हा अनपेक्षित व धक्कादायक पराभव रायमुलकर सिद्धार्थांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे निवडणुकीच्या निकालापासूनच मेहकर शहरात वातावरण तापलेले आहे. आता संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.